मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलन करतोय। महिला आणि गावकरी आज सकाळी 10 वाजल्यापासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्नत्याग आंदोलन करत आहेत। सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना यापूर्वीच देण्यात आले होते। परंतु सोमवारी रात्री 9 पर्यंत प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या मागण्या या मान्य करण्यात आल्या नाहीत। त्यामुळे सामूहिक अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय हा आता गावकऱ्यांनी घेतला। आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत, आंदोलन करणार आहोत आणि गावकरी या निर्णयावर ठाम आहेत। म्हणून आम्हाला जे काही पुढे होणार आहे ते आता काहीच आम्हाला कोणाला माहित नाही। जे काही समोर येईल ते तुम्ही असणार आहेत। 2 दिवस अन्नत्याग आंदोलन आहे। त्याच्यानंतर जर कुठलीच दखल नाही घेतली गेली तर मग अन्न पाणी कोणीच घेणार नाही, कुटुंबीय घेणार नाही आणि गावकरी घेणार नाहीत, असं कालच गावकऱ्यांच्या वतीने रात्री सांगण्यात आलेलं आहे। आम्ही काहीतरी आंदोलन करू किंवा कोणी काहीतरी याच्यामध्ये उठवला थोडाफार वेगळं काहीतरी केलं तरच म्हणजे पोलीस प्रशासन यामध्ये लक्ष देते, नंतर त्याच्यावर ऍक्शन घेते किंवा जो सर्वसामान्य लोकांनी किंवा या गावकऱ्यांनी जर सीसीटीव्ही फुटेज आणून दिले तर नंतर ते त्याच्यावर तपास करतात। त्याच्या अगोदर त्यांचं काहीच नसतं, पण ते पण त्यांच्या पद्धतीने तपास करत असतील। म्हणजे त्यांच्यावर पण टीका करण्याची म्हणजे माझी तर आवश्यकता काही मला म्हणजे मी ती आहे त्यांच्यावर टीका करणारी असं तर मला वाटत नाहीये। पण जे आज गावकऱ्यांना वाटते की काहीतरी त्यांनी पाऊल उचलावं अशीच माझी सुद्धा अपेक्षा आहे। तर देशमुख कुटुंबियांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पीआय महाजन, पीएसआय राजेश पाटील यांना 6 आरोपी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आरोपी कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा अशी देखील एक प्रमुख मागणी समोर येते। उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, आरोपींना मदत करणाऱ्याचे सीडीआर काढा, त्यांना आरोपी करा, वाशी पोलीस ठाण्याचे पीआय रमेश घुलेंना बडतर्फ करून सह आरोपी करा, धनंजय देशमुख यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवा। तर या आंदोलनावर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सुद्धा पाहूया। पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। पोलीस दलाच्या कडून ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही, त्यामुळं अन्नत्यागाच्या पर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं। आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार ह्या मत्स्यजोग प्रकरणामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। शासन सर्व आरोपींना कठोर शिक्षा देणार आहे आणि कठोर शिक्षा करावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे। तर मी आपल्या माध्यमातून मत्स्यजोगच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की शासनावर विश्वास ठेवावा। जे आरोपी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शासन तरी सोडणार नाही। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। धनंजय देशमुखांना अप्पर पोलीस अधीक्षकांचा फोन आलाय। आंदोलनाबाबत धनंजय देशमुखांकडून या संदर्भातली माहिती घेण्यात आलेली आहे। धनंजय देशमुख यांना अप्पर पोलीस अधीक्षकांचा फोन आलेला आहे। 6 ते 21 डिसेंबर पर्यंत पुन्हा तपास करण्याचा देशमुखांचा आग्रह आहे। आंदोलकांच्या मागण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून विचार केला जातोय। धनंजय देशमुखांना आता अप्पर पोलीस अधीक्षकांचा फोन आलेला आहे। आंदोलनाबाबत धनंजय देशमुख यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे।